सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याला वादळी भाषणं, आरोप प्रत्यारोप हे सगळं ऐकायला मिळणार आहे। गेल्या 2-3 दिवसापासून कुराण, संविधान, समान नागरी कायदा, बहुपत्नीत्व, 3 तलाक या विषयांवर आमदार आपापली मतं व्यक्त करताना दिसतायत। या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो असं एक चित्र आहे। आता हा कायदा येणार म्हटल्यावर जरा अनेकांना पोटदुखी होणारच, ते स्वाभाविक आहे। पण याला विरोध करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी थेट पाकिस्तानची तळी उचलायला सुरुवात केली आहे आणि पाकिस्तान प्रमाणे भारतात सुद्धा कुराण लागू करण्याची मागणी त्यांनी केली। आता यावरून गदारोळ होणारच, कारण ही मागणी चुकीचीच आहे। आता याची सुरुवात कुठून झाली हे समजून घेऊ। नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। आता त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले, कोणत्या घटनेवरून केले, त्यांची मागणी काय आहे, त्या नेमकं काय बोलल्या ते ऐकूया। त्या लक्षवेधीवरती बोलत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्या कोणी काही प्रश्न निर्माण केलेले आहे, मी ह्या ज्या लक्षवेधीवरती चर्चा मांडत आहे, सभागृहाच्या लक्षामध्ये येईल की ही लक्षवेधी किती महत्त्वाची आणि तातडीची आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजामध्ये जी काही बहु पद्धतीने लग्न करण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यावरती ट्रिपल तलाकचा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 महिन्यांमध्ये माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही केसेसमध्ये मी आमच्या नाशिकचे पोलीस उपायुक्त यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन करेल की तिन्ही केसमध्ये त्यांना सजा दिली, गुन्हा त्याच्यावरती दाखल केला आणि ह्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ह्या महिलांना पूर्ण न्याय मिळालेला नाही आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज मुस्लिम समाजामध्ये बहुविवाह करण्याची पद्धत आहे। मुस्लिम मॅरेज ॲक्ट प्रमाणे कदाचित हे बहुविवाह करता येत असतील, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल, त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। दुसरं, त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आर्बिटरी काउन्सिल हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आर्बिटरी काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास परवानगी आहे किंवा नाही हे दिलं जातं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या 1.5 महिन्यामध्ये 3 केसेस आल्या, त्याच्यामधली जी मिनाजची केस आहे ही अतिशय गंभीर आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्या महिलेला तिचा नवरा तलाक घेण्यासाठी बळजबरी करत होता, नाही दिलं तर तिला फोनवरून तलाक दिला, त्याला नाही तिने मान्यता दिली तर घरी माणसं आणून आता तुझं ह्याच्यासोबत हलाला करतो आणि तुझे नग्न व्हिडिओ मी व्हायरल करतो अशी धमकी दिली। तिला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांसकट मी पोलीस आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर ती रडत होती। तिने सांगितलं, सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। ह्याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? आमदार देवयानी फरांदे यांनी बहुपत्नीत्व, 3 तलाकवर मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमदार सना मलिक यांना जरा राग आला, त्यांना जरा त्रास झाला। मग त्या असं म्हटल्या की फक्त मुस्लिमांमध्येच बहुपत्नीत्व नाहीये, इतर धर्मात सुद्धा आहे, हिंदूंमध्ये सुद्धा आहे। म्हणजे हिंदू सुद्धा अनेकदा 2-3 लग्न करतात, बरोबर आहे। पण सनाताईंना जो मूळ फरक आहे ना, तो माहित नाहीये। म्हणजे हिंदूंमध्ये जेव्हा असं लग्न केलं जातं तेव्हा पहिल्या पत्नीला रितसर घटस्फोट दिला जातो, ती बरीच मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे आणि तलाक 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 असं म्हणून सोडून दिलं जात नाही। बरं, स्वतःचा मुद्दा मांडताना सनाताईंनी थेट पाकिस्तानची बाजू घ्यायला सुरुवात केली आणि काय तर म्हणे, कुराण लागू करा, आमची ही मागणी आहे। ऐका त्या काय म्हटल्यात। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या लक्षवेधीमध्ये माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर। इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार
सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ, जो हमारा कुरान जो कहता है, उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज़ कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूँगी, तलाक के कई फॉर्म्स होते हैं। तो तलाक़े हसन, तलाक़े एहसन और तलाक़े बिद्दत। तलाक़े हसन, तलाक़े एहसान, ये जो 2 तलाक है ये हम फॉलो करते हैं। तलाक़े बिद्दत इज़ अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है, उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है। तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज़ हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया। एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज़ नहीं उठाते, हम फॉलो करते हैं। लेट मी कंप्लीट। थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है? लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इम्प्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पे लॉ लाया जाए। सनाताईंची जी मागणी आहे ना ती मान्यच होऊ शकत नाही, कारण भारत हा इस्लामिक देश नाहीये इथे कुराण किंवा शरिया लागू करायला। भारत हा संविधानावरच चालणार। आता आपण गजवाए हिंद हा शब्द सातत्याने ऐकत असतो। आता मूळ त्याचा उद्देश काय, तर भारताला इस्लामिक देश करायचा आणि इथे शरिया लागू करायचा। सनाताईंनी अशी मागणी केल्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असतील, पण ज्यांच्या आशा पल्लवित झाल्यात त्यांनी हे डोक्यात ठेवा की इथे कुराण किंवा शरिया लागू होणार नाही। भारत हा इस्लामिक देश नाही, हे इथून पुढे सुद्धा कधीच होणार नाही। मुळात आपल्या अधिवेशनात पाकिस्तानची बाजू घेण्याची किंवा कुराण लागू करण्याची मागणी करणं हे चुकीचंच आहे। सना मलिकांच्या या भयंकर मागणीवर आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय। लक्षवेधी ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे। सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत। ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही। भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागणीवर आमदार नितेश राणे यांनी सुद्धा टीकास्त्र सोडले। समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्यांनी थेट पाकिस्तानात जावं असं त्यांनी म्हटलंय। असं आहे की मुळामध्ये जो विचारलेली जी लक्षवेधी होती, जे आमच्या फरांदे ताई आमदारांनी विचारलेली, मुस्लिम महिलांवर झालेला अत्याचार आणि त्या संबंधित झालेला GR आणि त्याला संबंधित आमचे मंत्री योगेश कदमजी अतिशय समर्पक असं उत्तर देत असताना या आम्ही जे वारंवार गजवाए हिंद चा उल्लेख करतो आम्ही की जिथे या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे मनसुबे आहेत त्याचे काही चित्र आज विधिमंडळामध्ये बघायला मिळालं। म्हणजे एका बाजूला जो काही त्या मुस्लिम महिलांना फोनवर बोलून तलाक 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 सांगून त्यांचं आयुष्य संपवलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांना न्याय देणं बाजूलाच राहिलं। पण इस्लाम में क्या लिखा है, इस्लाम में तो ट्रिपल तलाक क्या ऐसा है, म्हणून जसं काय आम्हाला वाटत होतं की आम्ही पाकिस्तानच्या विधानसभेमध्ये बसलो आहे।
कराचीच्या विधानसभेमध्ये बसलोय, भारताच्या विधानसभेमध्ये बसलो ना, अशी भावना आली आम्हाला. म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आक्षेप घेतला आणि मुळामध्ये जे जे प्रश्न विचारत होते, ज्यांनी फरांदे ताईंच्या लक्षवेधीवर आक्षेप घेतला, जे आम्हाला इस्लामचे धडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिकवत होते, त्यांनी कधीतरी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना संविधान महत्वाचं आहे की इस्लाम महत्वाचं आहे की कुराण महत्वाचं आहे. कधीतरी त्यांनी माझ्याबरोबर अशा खुल्या व्यासपीठावर उत्तर दिलं पाहिजे. आणि ज्या समान नागरिक कायद्याचा विरोध हे लोक उल्लेख करतात, ते संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे. यांची तुम्ही घरं तोडायला जा, लँड जिहादच्या नावाने बुलडोजर चढवायला जा, तर लगेच संविधान समोर दाखवतात. आणि धर्माचा विषय आला तेव्हा याला संविधान आठवत नाही, बरोबर इस्लाम आणि कुराण आठवतं. म्हणून या सगळ्या गोष्टीवर आक्षेप आम्ही सगळ्या जणांनी घेतला. आणि म्हणून हे सगळे जी काय बडबड, कोणाला पाकिस्तानची बाजू घ्यायची असेल आणि इस्लामचे धडे दाखवायचे असतील ना, तर मदरशांनी मस्जिदमध्ये जाऊन शिकवा. विधानसभेमध्ये येऊन या सगळ्याची बाबतीची लेक्चर आम्हाला द्यायचे नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. नितेश राणे जे म्हटले ना की ही चर्चा ऐकून असं वाटलं की आपण पाकिस्तानच्या विधानसभेत बसलोय की काय, ते अगदी खरंय. कारण आपल्या विधानसभेत, आपल्या देशामध्ये अशी मागणी करणं हे चुकीचंच आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की लवकरच समान नागरी कायदा हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करण्यासाठी आपलं सरकार हे प्रयत्नशील आहे. कुठल्याही एका धर्माना तिथे, कुठल्याही एका धर्मपंथीयांना तिथे टार्गेट करण्यासाठी आपण ही कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. हा कायदा जेव्हा केव्हा लागू होईल त्यावेळेस हा सगळ्यांनाच लागू होईल. पण दुर्दैवाने मुस्लिम नेते, मुस्लिम आमदार या कायद्याविषयी खोटे नॅरेटिव्ह पसरवून संभ्रम निर्माण करतायत. मुळात समान नागरी कायदा याचा अर्थ सगळ्यांसाठी सारखा कायदा. तो कोणत्याही धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणारा कायदा नाहीये. लग्न, घटस्फोट आणि मालमत्तेचा वारसा हक्क या संदर्भातील तरतुदींसाठी हा कायदा महत्वाचा आहे. त्या बाबतीत हा कायदा समान असणार आहे. पण या गोष्टींवर चर्चा होत असताना मूळ मुद्दा सोडून पाकिस्तान प्रमाणे देशात कुराण लागू करा अशी मागणी करणं चूक आहे. कारण हे कधीही भारतात होऊ शकत नाही. मग अशा मागण्या करून संभ्रम कशाला निर्माण करायचा? भारताविषयी प्रेम असलेली व्यक्ती भारताची तुलना पाकिस्तान सोबत कधीच करणार नाही आणि देशात कुराण लागू करा अशी मागणी सुद्धा करणार नाही. आमदार सना मलिक यांची ही मागणी चुकीचीच आहे. त्याचा आम्ही निषेध नोंदवतो. आजच्या भागात इथेच थांबते. पण या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.